नमस्कार. संस्कार वेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर जाणून घेऊया संस्कार वेल काय आहे. आपण सगळे आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये एवढे व्यस्त झालो आहोत की कुठे ना कुठे आपण सगळ्यांनीच वेस्टर्न कल्चर आणि मॉडर्न कल्चर अडॅप्ट केलं आहे. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी आपलं जी भारतीय संस्कृती आहे, आपले जे भारतीय कल्चर आहे, आपले जे सण आहेत, हे सुद्धा कुठे ना कुठे मागे राहिले आहेत. तर मला असं वाटतं आपण सगळे सण तर साजरे करतोच आहोत, पण ते सुद्धा आजकाल मॉडर्न कल्चर प्रमाणेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला आणि प्रत्येक तिथीला खूप महत्व आहे. पण आजकाल आपण सण साजरे तर करतोय, पण त्या सगळ्या सणांना सुद्धा आपण एक वेस्टर्न टेस्ट दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आजकाल आपण सगळे दिवाळी साजरे तर करतोय, पण आपली जी पुढील पिढी आहे, आपली जी यंग जनरेशन आहे, त्यांच्या लेखी दिवाळीचं महत्व फक्त इतकंच आहे की फटाके वाजवायचे, फराळ खायचा, स्वीट्स डिस्ट्रीब्युट करायचे, दॅट्स इट. पण असं नाहीये. हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला, प्रत्येक तिथीला एक त्याचं महत्व आहे आणि याचा दोष आपण यंग जनरेशनला नाही देऊ शकत. या सगळ्याचा दोष कुठे ना कुठेतरी आपल्यावरतीच लागतोय. आजकाल आपण काय केलं आहे, सगळ्यांनी वेस्टर्न कल्चर तर अडॉप्ट केलेलंच आहे, परंतु आजकाल जे आपल्या सणांचं महत्व आपल्या लेखी जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. आजकाल आपण काय करतोय, गुढीपाडव्याला कमी प्राधान्य देतोय व ख्रिसमस आणि 31 डिसेंबरला आपण नवीन वर्ष साजरी करतोय. खर तर हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. पण आजकालच्या मुलांना गुढीपाडवा म्हणजे काय, गुढी का उभारली जाते, चैत्र महिन्याचं महत्व काय, याचा काहीही अनुभव नाहीये. इतिहासाची गोष्ट निघालीच आहे तर एक छोटस एक्झाम्पल शेअर करते. नुकताच रिलीज झालेला छावा चित्रपट आपण सगळ्यांनीच बघितला आहे. नो डाऊट खूप अप्रतिम कमाल असा मूवी आहे. आपण सगळ्यांनी त्या चित्रपटाला भरभरून असे प्रेम दिलं आहे. अप्रतिम भूमिका सगळ्यांनी बजावलेली आहे. याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा उद्देश आणि हेतू एवढाच आहे की आज आपण 2.5 तासाचा चित्रपट पाहून आलो आहे आणि यातून आपण सगळ्यांना, जी नवीन पिढी आहे, जी छोटी मुलं आहेत, जी यंग जनरेशन आहे, त्यांना आपण हाच मेसेज दिला आहे की हा आपला इतिहास आहे. पण तुम्ही स्वतः विचार करा आणि मनाला विचारा की खरंच हाच इतिहास आहे का? तर तसं नाहीये. आज श्री छत्रपती संभाजी महाराजांवरती लाखो पुस्तकं, हजारो कादंबऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कोपरा फिरून या, तुम्हाला महाराजांचा इतिहास बघायला मिळेल. आज 4 गड किल्ले फिरून या, त्याचा अभ्यास करा आणि तो इतिहास स्वतः अनुभवा. तेव्हा जाऊन तुम्हाला कळेल की खरा इतिहास काय आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपण त्या निग्लेक्ट करायला लागलो आहोत. आपले सण, आपला धर्म, आपले कल्चर, आपला इतिहास आपण अगदी शॉर्टकट मध्ये आणायला लागलो आहोत. याच सगळ्या गोष्टी जपण्यासाठी संस्कार वेल काम करत आहे. जास्त वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांचा. खरं तर संस्कार वेल बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. पण एक छोटासा अनुभव शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा आपल्याला संध्याकाळ झाली की देवघरात आणायचे, देवघरात आपल्या मांडीवर बसवायचे आणि दिवाबत्ती करायचे. खरं सांगते, अवघा 1 मिनिट 23 सेकंद लागतो फक्त शुभं करोती म्हणायला. पण आजकाल 1 मिनिट 23 सेकंद सुद्धा आपल्याला द्यायला वेळ नाहीये असं आपण म्हणतो. म्हणजे तसं नाहीये. खरंच विचार करून बघा, आपणच आपली संस्कृती जपणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या सणांना प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. आणि खरं तर मला माहित आहे की आपल्या पैकी बऱ्याच लोकांना मनापासून इच्छा आहे की आपण आपल्या यंग जनरेशनला, आपल्या पुढील पिढीला, आपल्या लहान लहान मुलांना आपल्या सणासुदींचं, आपल्या तिथींचं महत्व सांगावं, आपल्या इतिहासाबद्दल काही गोष्टी सांगाव्या. याच बरोबर आपलं रामायण काय आहे, महाभारत काय आहे, भगवद्गीतेचं महत्व काय आहे. परंतु मला माहित आहे की प्रत्येकाचं इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे की ते पुढील पिढीसाठी वेळ काढू शकत नाही आणि वेळ तितका देऊ शकत नाही. याचसाठी संस्कार वेल घेऊन आलेली आहेत. लहान मुलांसाठी श्लोक, रामायण, महाभारत, भगवद्गीता, आपला सगळ्यांचा इतिहास आणि बरंच काही. तर संस्कार वेलला खूप सारं प्रेम व भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.